नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रावणी शुक्रवार 2026 मध्ये एकूण किती शुक्रवार आहेत, त्यांच्या तारखा, श्रावणी शुक्रवारचे धार्मिक महत्त्व, तसेच या दिवशीची जीवतीची पूजा कशी करावी, कोणते नियम पाळावेत, कोणते नियम तसेच कोणते उपाय केल्याने माता लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पंचांगानुसार श्रावण महिना 13 ऑगस्ट 2026 ते 11 सप्टेंबर 2026 दरम्यान आहे. त्यामुळे यावर्षी श्रावण महिन्यात एकूण 5 श्रावणी शुक्रवार येत आहेत. श्रावणी शुक्रवारच्या तारखा आपण आता जाणून घेऊयात. पहिला श्रावणी शुक्रवार हा 14 ऑगस्ट 2026 रोजी आहे. तर दुसरा श्रावणी शुक्रवार हा 21 ऑगस्ट 2026 रोजी आहे. तिसरा श्रावणी शुक्रवार हा 28 ऑगस्ट 2026 रोजी आहे. या दिवशीच रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा आहे. 4 सप्टेंबर 2026 रोजी चौथा श्रावणी शुक्रवार आहे आणि 11 सप्टेंबर 2026 रोजी पाचवा म्हणजेच शेवटचा श्रावणी शुक्रवार असणार आहे. श्रावण महिना हा भगवान शिव आणि माता पार्वतीला प्रिय मानला जातो. या महिन्यातील प्रत्येक शुक्रवार हा महालक्ष्मी, संतोषी माता, जीवती माता अशा देवीच्या विविध स्वरूपाच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. असे मानले जाते की या श्रावणी शुक्रवारी श्रद्धेने पूजा केल्यास घरात सुखसमृद्धी वाढते, आर्थिक अडचणी कमी होतात, कुटुंबात सौख्य आणि समाधान राहते, अखंड सौभाग्य आणि लक्ष्मीची कृपा लाभते, मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते. त्यामुळे श्रावणी शुक्रवारची पूजा नक्की करावी. या पूजेमध्ये पूजा कशी करायची हे देखील आपण पाहणार आहोतच, परंतु या दिवशी सात्विक आहार घ्यावा, राग, मत्सर, खोटे बोलणे टाळावे, गरजू व्यक्तींना अन्न, वस्त्र, धान्य इत्यादी दान नक्की करावे, गाईला चारा आणि पक्ष्यांना धान्य द्यावे, संध्याकाळी देवीसमोर दिवा लावून आरती करावी. आर्थिक अडचणी येत असतील तर श्रावणी शुक्रवारी देवीला कमळाचे फूल नक्की अर्पण करावे. तसेच 11 हळदीच्या गाठी 11 कवड्या लाल कपड्यात ठेवून त्याचे पूजन करावे. सुवासिनी महिलेला हळद कुंकू देऊन नक्की ओटी भरावी. शुक्रवारी स्त्री सूक्ताचे पठण केल्यास विशेष पुण्य लाभते. तसेच कणकधारा स्तोत्र देखील नक्की पठण करावे. आपल्याला या दिवशी जीवती मातेची देखील पूजा करावयाची आहे. व्रतवैकल्यांचा असलेला महिना श्रावण 14 ऑगस्टपासूनच पहिला शुक्रवार येत आहे. तर या महिन्यात रोजचेच सण आणि रोजचेच उपवास असतात. या महिन्यात प्रत्येक दिवसाला एक वेगळे आणि खास महत्त्व आहे. तर श्रावणी शुक्रवार 14 ऑगस्ट दिवशी पहिला शुक्रवार येत आहे. या दिवशी आपण जीवतीची पूजा करावयाची आहे. 4ही शुक्रवार आपल्याला ही पूजा करायची आहे, परंतु पहिल्या शुक्रवारी जीवतीचा कागद किंवा फोटो स्थापन करून त्याची पूजा करावयाची आहे. आपल्याकडे जर श्रावणी गौर असेल तर श्रावण गौर देखील आपण पहिल्या शुक्रवारीच बसवायची आहे. या दिवशी विधिवत जीवतीची तसेच श्रावण गौरीची पूजा करून आपल्या मुलांना औक्षण करावे. श्रावण महिन्यातील शुद्ध पक्षात येणाऱ्या शेवटच्या शुक्रवारी वरदलक्ष्मी व्रत करतात. श्रावण महिना सुरू झाला की देवघराजवळ जीवतीचा किंवा जिवंतिकेचा कागद चिटकवला जातो. श्रावणातल्या 4ही शुक्रवारी जीवतीची पूजा करण्याची पूर्वीपासूनच प्रथा आहे. ही पूजा संतती रक्षणार्थ मानली जाते. जीवतीच्या पूजेसह कुलदेवी लक्ष्मी मातेची देखील नक्की पूजा करावी. जीवतीचे चित्र श्रावण महिन्याच्या सुरुवातीसच लावले जाते आणि दर शुक्रवारी त्याची पूजा केली जाते. श्रावणी शुक्रवारी जीवतीच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची देखील आवर्जून पूजा करावी.
जिवतीच्या पूजेसाठी दुर्वा, फुले, आघड्याची पाने नक्की अर्पण करावीत. हे तीनही एकत्र करून त्याची माळ करावी आणि ती माळ जिवतीला घालावी. सोबतच 21 मणांचे कापसाचे गेज वस्त्र देखील नक्की अर्पण करावे. जिवती देवीला गंध अक्षदा व्हाव्यात. धूप दीप दाखवायचे. त्यानंतर साखरेचा चणे फुटाण्याचा नैवेद्य नक्की दाखवावा आणि यानंतर आरती करावी. लेकुरवाळ्या सवाष्णीला जेवायला बोलवून पुरणवरणाचा स्वयंपाक करून तिची ऐपतीप्रमाणे साडीचोळी देऊन ओटी भरावी. जिवतीची पूजा झाल्यानंतर घरातील मुलांना पाटावर बसवून त्यांचे औक्षण नक्की करावे. मुले परगावी असल्यास चारही दिशांना औक्षण करून अक्षता टाकाव्या. म्हणजे परगावी असलेल्या मुलांचे औक्षण केल्यासारखे होईल. त्या दिवशी देवीची ओटी नक्की भरावी. जिवतीची पूजा करताना जरे जीवतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्णकामे नमोस्तुते हा मंत्र नक्की म्हणावा. श्रावण महिन्यातील दुसऱ्या शुक्रवारी लक्ष्मी देवीची उपासना केली जाते. घराची साफसफाई करावी. स्त्रियांनी सुशोभित होऊन सौभाग्य अलंकार परिधान करून पूजेची तयारी करावी. वरदलक्ष्मी व्रताचा संकल्प करावा आणि चौरंग मांडून कलश ठेवून वरदलक्ष्मी देवीचे आवाहन करावे. देवीची स्त्रीसुक्तयुक्त पूजा करावी. देवीला नैवेद्य दाखवावा. पूजेला आलेल्या स्त्रियांना वाण द्यावे. यानंतर वरदलक्ष्मी देवीची कहाणीचे पठण आणि श्रवण करावे. या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा. संध्याकाळी सुवासिनींना बोलवून हळदी कुंकू करावे. सुवासिनींची खणा नारळाने ओटी भरावी. वरदलक्ष्मीचे व्रत हे प्रामुख्याने रोगमुक्ती मिळवण्यासाठी केले जाते. या व्रतात अनेक भागात देवीची प्रतिकृती तयार केली जाते. देवीला साडी नेसवून तिचा शृंगार केला जातो. गणेश आणि लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्याला वरद म्हणजे आशीर्वाद प्राप्त होतो. म्हणून हे वरदलक्ष्मी व्रत म्हणून ओळखले जाते. आपल्या राज्याबरोबरच कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आदी राज्यामध्ये देखील वरदलक्ष्मीची पूजा गृहिणी मोठ्या भक्तिभावाने करतात. तर आपण देखील हे वरदलक्ष्मी व्रत दुसऱ्या शुक्रवारी नक्की करावे आणि श्रावणाच्या चारही शुक्रवारी जरा जीवतिकेच्या देवीची पूजा नक्की करावी आणि आपल्याला एखाद्या शुक्रवारी पुरणवरणाचा नैवेद्य या देवीला दाखवून एखादी सवाष्ण घरी बोलवून तिला देखील जेवण घालावे आणि तिची आपल्या ऐपतीप्रमाणे नक्की ओटी भरावी आणि जरा जीवतिकेचे पूजन चारही शुक्रवारी नक्की करावे. यंदा 5 शुक्रवार येत आहेत, तर या 5ही शुक्रवारी आपण अशा प्रकारे नक्की देवीची पूजा करावी. तर आजच्या व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओमध्ये कमेंट देखील नक्की करा. धन्यवाद.